नाही नाही तुम्ही काय या ना गुरुजी थांबा ना तिथे तिथे थांबा. हो कांबळे साहेब या इकडे या. वंदना घेऊया. हो या इकडे लवकर. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं. नमस्कार मित्रांनो, वैचारिक आखाडा या माझ्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय बौद्ध महासभा दक्षिण मध्य मुंबई झोन क्रमांक 2 यांच्या वतीने एक दिवसीय समता सैनिक दल शिबिराचे आयोजन करण्यात आलं होते. या शिबिराचे आयोजन विमायन बुद्ध विहार शाखा माटुंगा लेबर कॅम्प यांच्या सहकार्याने करण्यात आलं होतं. या शिबिराचे मार्गदर्शन करण्यासाठी विशेष उपस्थिती लाभली ती हेडक्वार्टर सचिव आयुष्यमान DM आचार्य गुरुजी, तसेच हेडक्वार्टर उपसचिव आयुष्यमान निलेश पवार गुरुजी, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आयुष्यमान मंगेश आडुसुळे संरक्षण सचिव मुंबई प्रदेश हे लाभले होते. या शिबिराचे उद्घाटन आयुष्यमान विजयकांत गायकवाड गुरुजी अध्यक्ष झोन क्रमांक 2 यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रकाश लांडगे गुरुजी संस्कार उपाध्यक्ष झोन क्रमांक 2 यांनी उत्तम प्रकारे पार पाडलं. शिबिरार्थी सैनिकांच्या भोजनाची व्यवस्था भीमायन बुद्ध विहाराच्या वतीने करण्यात आली होती. याविषयी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी शाखेचे सरचिटणीस बौद्धाचार्य प्रकाश लांडगे गुरुजी यांनी पार पाडली. शिबिर अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयोगी ठरले. यात समावेश होता कवायत आणि शिस्तीचे धडे, संरक्षणाच्या विविध तंत्रांची माहिती, सैनिकांना CPRचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्याचप्रमाणे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याची योग्य पद्धत. या शिबिरात एकूण 25 सैनिकांनी सहभाग घेतला. संपूर्ण दिवस चाललेल्या या प्रशिक्षणातून त्यांनी मौल्यवान ज्ञान आणि अनुभव मिळवला. शिबिरात एकूण 25 सैनिकांनी सहभाग घेतला. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरातून त्यांनी मौल्यवान ज्ञान आणि अनुभव मिळवला. शिबिराच्या सांगता समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या प्रशिक्षणाचे महत्त्व आणि प्रेरणा यावर प्रकाश टाकला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे दिवंगत बौद्धाचार्य संतोष जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष विनोद जाधव यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. या 42 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि भविष्यात आपण अतिशय प्रामाणिक आणि प्रांजळपणे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून धम्म प्रचाराचं कार्य करू अशी आशा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या प्रति मंगलकामना व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. आपण ज्या पद्धतीने ट्रेनिंग केलेलं आहे हा छोटासा सांगता समारोप आपण या ठिकाणी घेत आहोत. पहिल्याच कार्यक्रम आहे, मला फार आनंद झालेला आहे.
जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम. तुमच्या पण जय भीम. या सर्व शाखेच्या कार्यकारिणी या सर्वांना जय भीम. आज तुमच्या आपण समजावून गणेश शिबिर राबवण्यात आलं ते पेरिंग झालं आपलं. तर प्रथम आपल्या न्यायामध्ये Go clap. या शिबिरासाठी सगळ्यांचे केंद्रीय प्रशिक्षण विभागालाही यासाठी जसे पवार होते आज आपल्याला उत्तम प्रकारे समता सैनिक कसा असावा याचं आपलं उत्तम मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि आपण जेव्हा लहानपणापासून शाळेत आपल्याला शिकवलं जातं आपण प्रॅक्टिकली करतो. पण आता समाजामध्ये आपण शिक्षण घेतो. आभार व्यक्त करा. गो क्लॅप. आणि आपण दिवसभर माझे सहकारी की राज्यात चालत नाही. चीनची गोष्ट सांगतो. चीनमध्ये एक आपले तोच विषय हायलाइट लागतो. आमचे 80,000 रुपये तिकडे गेलेले आपण 2 मिनिट